गढ़चिरौली जिले के कोंढारा में माना पोड़क्को का जंगी स्वागत। गढ़चिरौली चिमूर लोकसभा क्षेत्र के उम्मीदवार के लिए मांगे वोट सभा में उम्दा जन सैलाब। आने वाली 19 अप्रैल को कांग्रेस उम्मीदवार को विजय बनाएंगे, ऐसा आग्रह नाना पाड़ोठे कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष से किया और मोदी सरकार पर निशाना साधा। इस प्रचार प्रसार में आमदार वजाहत मिर्जा, जैसा मोटवानी, महेंद्र ब्राह्मणवाड़े, हरीश मोटवानी, जावेद शेखवानी मान्यवर उपस्थित थे। समजा ही लढाई आपण सगळ्यांनी नाही लढली तर पुढच्या काळात वन नेशन वन इलेक्शन या माध्यमातून पुढच्या काळात निवडणुकाच नाही आणि लोकशाहीचा अंत करण्याची भूमिका आरएसएस आणि बीजेपीने करून ठेवलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही लोकशाही वाचली पाहिजे, आपल्या देशाचं संविधान वाचलं पाहिजे आणि आपल्या देशातल्या सगळ्या बहुजनांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका याच्यामधून या निवडणुकीमधून पुढे येते आहे। मी गेले अनेक वर्ष आमदार आणि खासदार म्हणून काम करतोय, पण यावेळेस ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीने जो जाहीरनामा दिलेला आहे, हा जाहीरनामा आपण अगर वाचला तर आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या बद्दलची चिंता या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक लाईन आपल्यासाठी महत्त्वाची आहे। खरं तर आमचे नेते राहुल गांधीजी कन्याकुमारी ते काश्मीर जवळपास 4,500 किलोमीटर पैदल चालले, मणिपूर ते मुंबई जवळपास 6,500 किलोमीटर म्हणजे 11,000 किलोमीटर या देशाच्या प्रत्येक भागात ते राहुल गांधी पदयात्रेच्या माध्यमातून पोहोचले। त्यामध्ये महिलांचं दुःख त्यांनी समजलं, हातावर काम करणाऱ्या गरीब माणसाचं दुःख त्यांनी समजलं, शेतकऱ्यांचं दुःख समजलं, तरुणांचं दुःख समजलं, अल्पसंख्याकांचं दुःख समजलं, आदिवासीचं दुःख समजलं, ओबीसीचं दुःख समजलं, भटक्या विमुक्त जातीची लोक जी आहेत, जसं डिवर वगैरे समाज आपले जे भटक्या विमुक्त जाती देतात